नमस्कार, मी शुभदा गोडबोले। आजचा विषय ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की म्हणतात, नेहमी सर्वांना ऊर्जा उत्साह देते अशा संगीताची सेवा मी 50 वर्ष करत आहे। साधारण 125 चित्रपट, 400 नाटकं, 350 टीव्ही सिरियल्स आणि 5000 जिंगल्स एवढे आतापर्यंत केलेत। मी पंडित चिमोटे सरांकडे 10वीत असताना 1 महिना हार्मोनियम शिकलो। सर म्हणाले, आता तू काही याच्यापुढे येऊ नकोस, 1 महिन्यात 1 वर्षाचं तू शिकला आहेस। घरून तर संगीताला अजिबात प्रोत्साहन नव्हतं। 1969ला पेटीवाला म्हणून सुमन कल्याणपूर यांच्या ग्रुपमध्ये मी सामील झालो। त्यांच्याबरोबर 3 महिने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलो। त्यात हिंदी, मराठी, पंजाबी सर्व प्रकारची गाणी होती। 1972ला पहिलं संगीतकार म्हणून केलेलं गाणं केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर। 1980मध्ये पद्धत आली की आधी ट्यून बनवायची, मग त्यावर शब्द रचायचे। एकदा सुरेश वाडकरांच्यासाठी गाण्याची ट्यून तयार करत असताना आमच्या डडच्या भाषेऐवजी शब्द घातले। ते एवढे खुश झाले, म्हणाले, अरे चाल तर छान आहेस, पण त्यापेक्षा शब्द खूपच छान आहेत, तूच हे पूर्ण लिही। अशा रीतीने मी कवी देखील झालो। आशा भोसले नेहमी म्हणायच्या की तू गा, पण मला माझाच आवाज आवडत नाही। त्याचं कारण कलाकारांना जसं स्क्रीन टेस्ट असते तशी मला माझी माईक टेस्ट कधी आवडलीच नाही। माझी पहिली जिंगल 25 वर्ष चालली। सकाळी 8 वाजता लोक ती जिंगल लागली की घड्याळ लावायची। ती होती, ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं। मग आली, धारा धारा शुद्ध धारा, धारा धारा शुद्ध धारा। ती 35 वर्ष चालली। मिले सूर तुम्हारा हमारा यासाठी 3 चाली तयार केल्या होत्या, त्यातली 1 निवडल्या गेली। 25-30 वर्ष मी खूप कामात होतो। सकाळी 8 ते पहाटे 2 पर्यंत काम करायचो। आता गाण्यातली मेलोडी तसंच स्वतःची ओळख हरवली आहे। किती काम केलं याची मी नोंद ठेवलेली नाही, किती सिनेमे केले याची नोंद सरकारकडे पण नाही। जिंगल्स किंवा टायटल सॉंग्समध्ये मी सगळ्यात जास्त रमतो। सगळ्यात जास्त कठीण गाणं होतं, रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते। एका वादळाची वाट याच्या टायटल सॉंगबद्दलची गोष्ट बायका सांगायला यायच्या, अहो हे गाणं लागलं की आम्ही पटकन मुलांना जेवू घालतो। ते गाणं पाहत सूर ऐकत मुलं जेवतात, म्हणजे मुलांना सुद्धा चांगलं संगीत आवडतं। तसंच आभाळ माया लागलं की प्रत्येक घरातून ऐकू येत असे। असा आहे माझा स्वरप्रवास। धन्यवाद।